अरे पांड्या, हो. ज्या वेळेस मतदान करायला सगळ्यात आधी मीच जाणार बरं का. अरे वा, चांगलं आहे की. पण तुला ठाऊक आहे का तुझं मतदान यादीत नाव आहे का आणि निघाला मतदान करायला? अरे म्हणजे असेलच की, कुठं पळून जाणार आहे नाव. अरे ते काय गावातली नुकती आहे का पंक्तीतली उठला की खायला? अरे लग्नाला आमंत्रण नसलं तरी तू लग्नाला जातो जेवायला, हे समजा गावाला ठाऊक आहे. आणि हे मतदाराचा विषय आहे रे, मतदान यादीत नाव पाहिजे. ए दात काढाय काय झालं? अरे दात काढायचा विषय नाही. ए पांड्या, मला जरा इस्कटून सांग की रे. सांगतो. तू काय बोलतोय मला काय बी कळ नाही बघ. अरे गड्या, मतदान करायचं म्हणजे आधी आपल्या मतदान यादीत नाव आहे का नाही तपासावं लागेल ना. हा, आणि नाव नसलं म्हणजे? या बघ, तुला सांगतो, 18 वर्ष पूर्ण झालं की तुझं नाव नोंदवायचंय. अरे गड्या, तुझं नाव, तुझं गाव, तुझी सगळी माहिती. हा, सगळी माहिती म्हणजे? गड्या, सगळी माहिती म्हणजे तुझी लपडी फिपडी नाही रे. हा, मग तसं सांग तिला का. हे बघ गड्या, आज जर आपण थोडी काळजी घेतली तर उद्या चालून आपल्या मतदानाचा हक्क सुरक्षित होईल ना. हायला, पण शासनानं लय भानगडीत पाडलं राव आपल्याला. तुझं सगळं खरं आहे रे, पण ही माहिती नेमकं तपासणार कोण आहे? अरे ते BLO येतात ना आपल्या घरोघरी दररोज, हा. त्यांना अचूक माहिती द्यायची. मग ही अचूक माहिती दिल्यानंतर यादीमध्ये नाव येईल का? हो. बस. हे बघ, आपल्या गावचा एकही नागरिक मतदार यादीच्या बाहेर राहता कामा नये. आपण ही दखल घेऊन प्रशासनाला मदत करू. हो, नक्कीच करूया. ते बघ, तिकडे मॅडम सर काहीतरी बोलायले, चल बरं ते ऐकू. चला. नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, आपला थोडासा वेळ उद्याच्या सशक्त लोकशाहीसाठी मोलाचा ठरू शकतो. आपला वेळ द्या, BLOला योग्य माहिती द्या व आपल्या नावाची मतदार यादीतील खात्री करा. मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवा. एकही पात्र मतदार मतदार यादीतून दूर राहू नये व एकही अपात्र मतदार मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ नये ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. BLO यांना योग्य माहिती द्या आणि आपल्या मतदानाच्या हक्काची खात्री करा. धन्यवाद. आजच वेळ द्या, आपले नाव तपासा, विशेष पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा व प्रशासनाला सहकार्य करा. धन्यवाद.